ऍग्रिकल्चरल सप्लाय चेन. ऍग्रिकल्चरल व्हॅल्यू चेन अनालिसिसचा एक पार्ट आहे ऍग्रिकल्चरल सप्लाय चेन. आता सप्लाय चेन म्हणजे काय बघा, की सप्लाय चेन कन्सिस्ट ऑफ ऑल पार्टीज इन्वॉल्ड डायरेक्टली और इनडायरेक्टली इन फुलफिलिंग अ कस्टमर रिक्वायरमेंट. म्हणजे काय तर गरजा कम्प्लीट करण्यासाठी, गरजा फुलफिल करण्यासाठी ज्या काही पार्टीज किंवा जे काही वर्क रिलेटेड आहे, ज्या काही ऍक्टिव्हिटीज इन्क्लूड आहेत, त्या सगळ्या डायरेक्टली इनडायरेक्ट ऍक्टिव्हिटीजला आपण सप्लाय चेन म्हणतो. सप्लाय चेन मध्ये सगळ्या पार्टीज इन्व्हॉल्व असतात. सप्लाय चेन मध्ये सगळ्या पार्टीज इन्व्हॉल्व असतात, ज्या डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कस्टमरच्या रिक्वायरमेंट फुलफिल करत असतात. देन all facilities, functions, activities associated with flow and transformation of goods and services from raw material to consumer as well as associated information flows. सगळ्या फॅसिलिटी, फंक्शन, ऍक्टिव्हिटी ज्या प्रोडक्टला रॉ मटेरियलला कस्टमर पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात किंवा रॉ मटेरियलला प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करून मग त्याचं नवीन मॅन्युफॅक्चरिंग करून मग ते डिस्ट्रीब्यूट करून कस्टमर पर्यंत पोहोचवण्यामध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज, ज्या काही फॅसिलिटीज, ज्या काही फंक्शन्स आहेत, त्या सगळ्या फंक्शनला आपण म्हणतो सप्लाय चेन. म्हणजे पासून ठीक आहे पूर्ण प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, डिस्ट्रीब्युशन, होलसेलिंग, रिटेलिंग टू लास्ट कंझ्युमर पर्यंत जो रॉ मटेरियल देतात प्रोडक्शन वाल्यांना, प्रोडक्शन वाले देतात नंतर झाल्यानंतर पुढं होलसेल नंतर रिटेल नंतर कस्टमर, या सगळ्यामध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटी घडतात त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी या म्हणजे काय सप्लाय चेन. रॉ मटेरियल सप्लाय करायची सुरुवात पासून तो प्रोडक्ट कस्टमर पर्यंत पोहोचेपर्यंत जो सप्लाय होतो दॅट इज कॉल्ड अ सप्लाय चेन. अन इंटिग्रेटेड ग्रुप ऑफ प्रोसेसेस टू सोर्स, मेक अँड डिलिव्हर प्रोडक्ट. ठीक आहे, ते म्हणजे सप्लाय चेन. देन नेक्स्ट बघा, सप्लाय चेन मध्ये अजून काय बघायचं आपल्याला. सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे काय बघ, सप्लाय चेन म्हणजे आपण बघितलं. आता सप्लाय चेन मॅनेज कशी करायची. सो सप्लाय चेन मॅनेजमेंट ऍज integration of business process from the end users through the original suppliers who provides product, services and information that adds value for customer. सप्लाय चेन मॅनेजमेंट काय आहे, इंटिग्रेशन ऑफ बिझनेस प्रोसेस. इंटिग्रेशन म्हणजे एकत्र, सगळ्या बिझनेस प्रोसेस एकत्र करायच्या फ्रॉम एंड युजर. ठीक आहे, थ्रू द ओरिजिनल सप्लायर्स हू प्रोव्हाइड्स प्रोडक्ट, सर्व्हिसेस अँड इन्फॉर्मेशन दॅट ऍड्स व्हॅल्यू फॉर कस्टमर. म्हणजे काय तर सगळ्या बिझनेस प्रोसेसेस ज्या आहेत, रॉ मटेरियल म्हणजे प्रोड्युसर पासून ते कस्टमर पर्यंत पोहोचवताना ज्या काही बिझनेस प्रोसेसेस येतात त्या सगळ्या बिझनेस प्रोसेसेस इंटिग्रेट करायच्या आणि ह्या बिझनेस प्रोसेस मॅनेज करायचं जे मॅनेजमेंट आहे त्याला आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणतो. म्हणजे प्रोड्युसर पासून कस्टमर पर्यंत प्रोडक्ट, प्रोड्युसर पासून कस्टमर प्रोडक्ट जाईपर्यंत ज्या बिझनेस प्रोसेसेस आहेत त्या बिझनेस प्रोसेसेस मेंटेन कशा करायच्या, ते जे मॅनेजमेंट आपण बघतो ते मॅनेजमेंट म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट. अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट इज मॅनेजमेंट ऑफ फ्लो ऑफ गुड्स. म्हणजे गुड्स रॉ मटेरियल पासून प्रोड्युसर पासून नंतर होलसेलर पासून रिटेलर पासून कस्टमर फ्लो होत राहतात, पुढे पुढे जातात ते. ठीक आहे, आणि ह्यांचं मॅनेजमेंट म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट. नेक्स्ट आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये काय येतं बघा. ठीक आहे, रॉ मटेरियल सप्लायर कडे जातात, सप्लायर फॅक्टरीला सप्लाय करतात, फॅक्टरी डिस्ट्रीब्यूट करते, डिस्ट्रीब्युशन कुठे जातं रिटेलरला, आणि रिटेलर कोणाला देतात कस्टमरला. ह्या सगळ्यामध्ये ज्या बिझनेस ऍक्टिव्हिटी घडतात त्या सगळ्यांचं मॅनेजमेंट म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट. ठीक आहे, लक्षात ठेवा. देन नेक्स्ट बघा, नेचर ऑफ असोसिएशन ऑफ फर्म्स. ठीक आहे, आता आपण बघितलं ना व्हॅल्यू चेन अनालिसिस आपण बघितली, ऍग्रिकल्चरल सप्लाय चेन बघितलं. आता आपल्याला नेचर ऑफ असोसिएशन फॉर्म बघायचंय. त्यामध्ये व्हर्टिकल कोऑपरेशन म्हणजे काय, हॉरिझॉन्टल रिलेशनशिप म्हणजे काय. ठीक आहे, तर असोसिएशन फर्म्स म्हणजे जे एंटरप्राइजेस असतात, असोसिएटेड एंटरप्राइजेस असतात, त्यांचा नेचर कसा असतो. तर नेचर म्हणजे कसं, तर ते कसं काम करतात. ठीक आहे, आता इथं काय म्हणलंय व्हर्टिकल कोऑपरेशन म्हणजे व्हर्टिकल सहकार असतो त्यांच्यामध्ये. व्हर्टिकल म्हणजे कसा तर सिक्वेन्सनी. ठीक आहे, आपण बघितलं बघा हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन आणि व्हर्टिकल इंटिग्रेशन. हॉरिझॉन्टल म्हणजे काय सिमिलर. ठीक आहे, आणि व्हर्टिकल म्हणजे काय तर सिक्वेन्स असतो व्हर्टिकलमध्ये. आता बघा हे कळून जाईल तुम्हाला. तर व्हर्टिकल कोऑपरेशन बघा की रिलेशनशिप बिटवीन फर्म इन डिफरंट स्टेजेस ऑफ सप्लाय चेन. ठीक आहे, जसं की प्रोसेसर आणि रिटेलर मध्ये जे
रिलेशनशिप असतं. म्हणजे काय, व्हर्टिकल कोऑपरेशन म्हणजे सप्लाय करताना काय केलं जातं, हा प्रोसेसर पासून होलसेलर, होलसेलर पासून रिटेलर, हे सिक्वेन्स मध्ये सहकार असतं, ह्यांच्यामध्ये युनियन असतं. म्हणजे प्रोसेसर होलसेलर देतात, होलसेलर रिटेलर देतात, ह्यांच्यामध्ये व्हर्टिकल कोऑपरेशन असतं. म्हणजे सिक्वेन्स मध्ये ह्यांच्यामध्ये सहकार असतो, युनियन असतं, एकत्र एकजूटपणा असतो. ठीक आहे, असं वर्क करतात ते. सेकंड आहे हॉरिझॉन्टल रिलेशनशिप, कोऑपरेशन बिटवीन फर्म्स ॲट सेम स्टेजेस ऑफ सप्लाय चेन. सेम स्टेजेस ऑफ सप्लाय चेन. हॉरिझॉन्टल म्हणजे सेम म्हणलं ना आपण, आणि व्हर्टिकल म्हणजे सिक्वेन्स. म्हणजे व्हर्टिकल कोऑपरेशन मध्ये प्रोसेसर, होलसेलर, रिटेलर ह्यांच्यामध्ये एकजूटपणा असतो, युनियन असतं, सहकार असतो. आणि हॉरिझॉन्टल मध्ये सेम स्टेजेस जे असतात, म्हणजे प्रोड्युसर कोऑपरेटिव्ह, आता ही एक प्रोड्युसर कोऑपरेटिव्ह आहे, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे, त्यांच्यामध्ये जे युनियन असतं, म्हणजे प्रोड्युसरमध्ये, किंवा फक्त होलसेलरमध्ये जे युनियन असतं, फक्त रिटेलरमध्ये जे युनियन असतं, त्या युनियनला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल रिलेशनशिप, म्हणजे सिमिलर रिलेशनशिप. ठीक आहे. नेक्स्ट बघा, काय बघायचंय, अगेन बिझनेस प्रोसेस इन सप्लाय चेन. सप्लाय चेन मध्ये काय काय, सप्लाय चेन मध्ये प्रोडक्शन आहे, प्रोक्युअरमेंट आहे, म्हणजे सपोर्ट ऍक्टिव्हिटी आहे प्रोक्युअरमेंट, त्यानंतर प्रोसेस किंवा मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्यानंतर होलसेलिंग आहे, रिटेलिंग आहे, आणि लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडर, म्हणजे हे सुद्धा लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडर, म्हणजे ते इनपुट वगैरे जे आपण बघितलं होतं ते इनबाउंड लॉजिस्टिक, आउटबाउंड लॉजिस्टिक, हे काय तर बिझनेस प्रोसेसेस आहेत सप्लाय चेन मध्ये घडणाऱ्या. ठीक आहे. देन कंपोनंट्स लिंकेज बघा, कंपोनंट्स लिंकेज. ठीक आहे, कंपोनंट्स लिंकेज, तर बघा, हे आहे रॉ मटेरियल. रॉ मटेरियल काय केलं जातं, लॉजिस्टिक थ्रू सप्लायरला दिलं जातं, सप्लायर काय करतं, मॅन्युफॅक्चरला देतं, मॅन्युफॅक्चरर डिस्ट्रीब्युटरला, डिस्ट्रीब्युटर रिटेलर, रिटेलर कन्झ्युमरला. ठीक आहे. मग अजून काय म्हणलेलं आहे की हे कन्झ्युमर काय करतात अजून, म्हणजे ह्यांच्यामध्ये म्हणजे कन्झ्युमर जे मॅन्युफॅक्चररला हे देतात, म्हणजे आपण म्हणतो ना पहिल्यांदाच ऑर्डर देतात, आणि मग ते प्रोडक्ट जो आहे तो म्हणजे कलेक्ट करतात. पहिल्यांदा ऍडव्हान्स पैसे देतो आपण, आणि मग भविष्यामध्ये तो आपण कमोडिटी खरेदी करतो. म्हणजे ही काय, फॉरवर्ड लिंकेज. आणि अजून काय की कन्झ्युमर रॉ मटेरियलची डिमांड करतात, म्हणजे बॅकवर्ड लिंकेज. म्हणजे कंझ्युमर कसा वर्क करायला पाहिजे, कंझ्युमरनी कसा वर्क करायला पाहिजे, तर कन्झ्युमरला असं भेटतंय ना, असं मटेरियल भेटतंय असं. ठीक आहे, पण कन्झ्युमरनी कुणाला विचारायला पाहिजे, मॅन्युफॅक्चररला किंवा डिस्ट्रीब्युटरला किंवा रिटेलरला त्याने मागायला पाहिजे. पण ते कुठे जाते, रॉ मटेरियल करतो जातो, रॉ मटेरियलची डिमांड आहे त्याला, म्हणजे तो बॅकवर्ड लिंक झालेला आहे. ठीक आहे. आणि जेव्हा कंझ्युमर डायरेक्टली मॅन्युफॅक्चररला, म्हणजे त्याच्या पुढच्याला डिमांड करतो, त्यावेळेस ती असते फॉरवर्ड लिंकेज. ठीक आहे. बेसिक ग्रोवर असतात, लाईफस्टॉक ओनर असतात, पोल्ट्री फार्मर असतात, ऍक्च्युअल प्रोडक्शन प्रोसेस ऑफ बेसिक प्रोडक्ट. प्रोडक्शन मध्ये बेसिक प्रोडक्ट बनवला जातो, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, हे आता आपण बघितलं होतं ना प्रोडक्शन म्हणजे काय. त्यानंतर आता आपल्याला बघायचे प्रोक्युअरमेंट म्हणजे काय. प्रोक्युअरमेंट सुद्धा आपण बघितले रिसेंट लेक्चरमध्ये. ठीक आहे. प्रोक्युअरमेंट काय आहे, इज द ऍक्ट ऑफ ऑब्टेनिंग और बाईंग गुड्स और सर्व्हिसेस टिपिकली फॉर बिझनेस पर्पजेस. म्हणजे बिझनेस पर्पजेससाठी काय करतो आपण, गुड्स किंवा सर्व्हिसेस आपण खरेदी करतो. अँड मेक देम अवेलेबल विदिन अन एंटरप्राइज और ऑर्गनायझेशन टू फुलफिल बिझनेस ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे. इन टाइमली अँड कॉस्ट इफिशियंट मॅनर, आणि कमिशन एजंट आणि ट्रेडर. ठीक आहे. म्हणजे काय तर एखाद्या बिझनेस पर्पजसाठी आपण काय करतो, कमोडिटी किंवा गुड्स किंवा सर्व्हिसेस खरेदी करतो आपण. ठीक आहे. देन नेक्स्ट बघा, प्रोक्युरमेंट झाल्यानंतर काय आहे, प्रोसेसिंग. आता प्रोसेसिंग करतो आपण रॉ मटेरियल वरती. द मेन फंक्शन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इज टू ऍड व्हॅल्यू टू ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस. ऍग्रिकल्चर प्रोड्यूसला व्हॅल्यू ऍड करणं. ठीक आहे. ऍज टू मीट रिक्वायरमेंट ऑफ सप्लाय चेन मेंबर्स. सप्लाय चेन मेंबर्सचे गरजा पूर्ण व्हाव्या, त्यासाठी काय करायचं, ऍग्रिकल्चर प्रोड्यूस जो आहे त्याला व्हॅल्यू ऍड करायची. म्हणजे काय, एखादा रॉ मटेरियल आहे, म्हणजे शुगर केन आहे, तर त्याला शुगरमध्ये कन्वर्ट करायचं. शुगर केनला शुगरमध्ये कन्वर्ट केलं तर त्याला अजून व्हॅल्यू आलेली आहे आता. इट इन्क्लूड पीएचटी सच एज ड्राईंग, सॉल्टिंग, पिकलिंग, कॅनिंग, फ्रीजिंग अँड सो ऑन. ठीक आहे. ते आहे होलसेलिंग. होलसेलिंग म्हणजे माहिती आहे, बल्क अमाऊंट मध्ये त्यांच्याकडे माल असतो. इट इन्क्लूड्स बिझनेस दॅट सेलिंग टू प्रोसेसर अँड मॅन्युफॅक्चरर विदिन द चेन. ठीक आहे. हा काय करत असतो,
होलसेलिंग includes business that selling to processor and manufacturer within the chain, and storage and inventory management plays important role in wholesaling. म्हणजे मोठा असं स्टोरेज असतं, गोडाऊन असतात आणि ते मोठा माल आणून ठेवतात आणि मग ते रिटेलरला विकतात. ते म्हणजे होलसेलिंग आपल्याला माहिती आहे. देन रिटेलिंग बघा, रिटेलिंग म्हणजे काय? इट इज द स्टेज वेअर फर्म्स डायरेक्टली इंटरॅक्ट विथ फायनल कन्झ्युमर. डायरेक्टली आता रिटेलिंग जो आहे तो लास्ट काय आहे, लास्ट फर्म आहे, लास्ट एंटरप्राइज आहे, जिथून कन्झ्युमरच्या हातात डायरेक्ट माल जातो. अँड ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन मार्केट प्राइस अँड मेजर चॅलेंजेस टू मेंटेन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन विथ कन्झ्युमर. ठीक आहे, कन्झ्युमर सोबत चांगलं कम्युनिकेशन असलं पाहिजे रिटेलरचं. ठीक आहे. देन नेक्स्ट लॉजिस्टिक्स म्हणजे काय? लॉजिस्टिक्स सर्व्हिस प्रोव्हायडर्स आर द एक्सटर्नल कंपनीज दॅट परफॉर्म लॉजिस्टिक फंक्शन. हे काय तर एक्सटर्नल कंपनीज आहेत जे लॉजिस्टिकचं काम करतात, म्हणजे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. मेजर प्लेयर इन सप्लाय चेन and it include transport, storage and warehousing, inventory management, material handling and information processing. म्हणजे रिपेअरिंग वगैरे येते ह्यामध्ये सगळे. ठीक आहे, थँक्यू. तर बघा आपण काय बघितलं आता ह्या कल्चरल सप्लाय चेन मध्ये बघा, व्हॅल्यू चेन बघितली होती, व्हॅल्यू चेन कन्सेप्ट बघितली होती, प्रायमरी ऍक्टिव्हिटी लिंकेज बॅकवर्ड लिंकेज आपण बघितलं, सप्लाय चेन वर्सेस देन व्हर्टिकल बघितलं, हॉरिझॉन्टल रिलेशन म्हणजे काय बघितलं, नेचर ऑफ असोसिएशन आपण बघितलं. ठीक आहे, त्यानंतर बिझनेस प्रोसेस बघितल्या आपण कोणकोणत्या होत्या त्या, होलसेलिंग, रिटेलिंग, ऍग्रिकल्चरल सप्लाय, ऍग्री बिझनेस सप्लाय चेन आपण बघितलेली आहे. त्यामध्ये प्रोडक्शन, होलसेलिंग, रिटेलिंग, लॉजिस्टिक, सप्लाय नेटवर्क आपण, म्हणजे हा ऍग्रिकल्चर व्हॅल्यू चेन टॉपिक कम्प्लीट झाला इथे. ऑपॉर्च्युनिटीज हे लॉंग फॉर्म फक्त लक्षात ठेवा, दुसरे ह्यामध्ये काही इम्पॉर्टंट असं नाही. ठीक आहे, बघा ऍक्रोनिम्स फॉर सॉर्ट. सॉर्ट म्हणजे काय? सॉर्टचे लॉंग फॉर्म, एस फॉर स्ट्रेंथ, डब्ल्यू फॉर विकनेस, ओ फॉर ऑपॉर्च्युनिटीज अँड टी फॉर थ्रेट्स. ट्रीट्स नाही बरं का, ट्रीट आणि थ्रेट्स वेगळं आहे बरं का, हे लक्षात. हे जे सांगितले ना, हे ट्रीट नाहीये, थ्रेट्स आहे. हे आणि थ्रेट मध्ये खूप डिफरन्स आहे, आणि हे शेवटी एस एस लावा जावा. हे लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. आता व्हॉट इज मीन बाय सॉर्ट अनालिसिस? सॉर्ट अनालिसिस म्हणजे काय बघा, की सॉर्ट अनालिसिस इज अ प्लॅनिंग टेक्निक used to help a person or organization identify strength, weaknesses, opportunities and threats related to business competition or project planning. म्हणजे एखादा आपण प्रोजेक्ट करतोय, एखादी आपण बिझनेस करतोय, तर त्यामध्ये आपल्या स्ट्रेंथ काय आहेत, विकनेसेस काय आहेत, ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, थ्रेट्स काय आहेत, हे ओळखण्याची जी प्लॅनिंग टेक्निक आहे, ती प्लॅनिंग टेक्निक म्हणजे स्वॉट अनालिसिस. दिस टेक्निक इज क्रेडिटेड टू अल्बर्ट हॅम्प्रे. हे लक्षात ठेवा. ही जी स्वॉट अनालिसिस ही जी टेक्निक आहे ती कोणी दिले, तर अल्बर्ट हॅम्प्रेने दिले. हे विचारलं जाऊ शकतं बघा. ठीक आहे, कोणी दिले? अल्बर्ट हॅम्प्रेने दिलेली आहे. देन नेक्स्ट बघा सॉर्ट आहे, आणि अजून काय दिले? अ टेक्निक दॅट इनेबल्स अ ग्रुप ऑर इंडिव्हिज्युअल टू मूव्ह फ्रॉम एव्हरीडे प्रॉब्लेम्स अँड ट्रेडिशनल स्ट्रॅटेजीज टू अ फ्रेश प्रॉस्पेक्टिव्ह. म्हणजे ही स्वॉट अनालिसिस ही एक टेक्निक आहे, ही एक काय आहे, तर टेक्निक आहे जी एका ग्रुपला किंवा इंडिव्हिज्युअलला इनेबल करते, एव्हरीडे जो प्रॉब्लेम त्यांना ते फेस करतात त्या प्रॉब्लेम मधून बाहेर निघण्यासाठी मदत करते. ठीक आहे, आणि स्ट्रॅटेजी अवेलेबल करून देते. म्हणजे स्ट्रेंथ आपल्या ओळखायच्या, विकनेसेस ओळखायचे, आपल्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला ज्या आहेत त्या ओळखायच्या, आणि थ्रेट्स ओळखायचे, आणि त्याच्यावरून मग प्लॅनिंग करायची. ठीक आहे, and this technique SWOT analysis is used as framework for organization using data and information gained from situation analysis of external and internal environment. म्हणजे एक्सटर्नल इंटरनल एन्व्हायरमेंट बघून ह्या चार गोष्टी ओळखून तर ऑर्गनायझेशनचं फ्रेमवर्क ठरवलं जातं, मेंटेन केलं जातं. ठीक आहे, देन बेसिक एलिमेंट काय बघा सॉर्ट अनालिसिसचे आपल्याला माहिती आहे. स्ट्रेंथ आणि विकनेसेस जे की इंटरनल एन्व्हायरमेंट आहे, आणि ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट जे आहे ते एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, देन नेक्स्ट बघा स्ट्रेंथ म्हणजे काय? स्ट्रेंथ तुम्हाला माहिती आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिझनेस ऑर इंडिव्हिज्युअल दॅट गिव्ह इट अन ॲडव्हान्टेज ओव्हर अदर्स इन द इंडस्ट्री. स्ट्रेंथ म्हणजे ताकद, अँड पॉझिटिव्ह टँजिबल अँड इनटँजिबल ॲट्रिब्यूट्स इंटरनल टू ऑर्गनायझेशन ऑर
इंडिव्हिज्युअल म्हणजे पॉझिटिव्ह, म्हणजे त्यांच्याकडे काय ताकद आहे, त्यांच्याकडे पॉझिटिव्हनेस काय आहे, आपल्याकडे चांगली गोष्ट काय आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट बघा, स्ट्रेंथ म्हणजे तुम्हाला इम्पॉर्टंट नाहीये. अजून स्ट्रेंथ मध्ये काय बघा, बेनिफिशियल ऍस्पेक्ट्स ऑफ ऑर्गनायझेशन ऑर द कॅपेबिलिटीझेशन, प्रोसेस कॅपेबिलिटीज, फायनान्शियल रिसोर्सेस, प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस, कस्टमर गुडविल आणि ब्रँड लॉयलिटी. स्ट्रेंथ मध्ये म्हणजे ऑर्गनायझेशनची स्ट्रेंथ, ऑर्गनायझेशनची ताकद काय असते, तर त्या ऑर्गनायझेशनची कॅपेबिलिटी, त्यांची करण्याची क्षमता, त्यांची प्रोसेस कॅपेबिलिटी, त्यांच्याकडे फायनान्शियल रिसोर्स जो पैसा असतो त्यांच्याकडे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस जे चांगले असतात, आणि कस्टमर समाधानी असतो त्यांचा, आणि ब्रँड लॉयल्टी असते, ब्रँड असतं त्यांचं, लॉयल्टी, प्रामाणिकपणा, आणि कंपनीने आतापर्यंत नाव कमवलेलं असतं. ठीक आहे. एक्झाम्पल, अबंडंट फायनान्शियल रिसोर्सेस, वेल नोन ब्रँड नेम, लोअर कॉस्ट रॉ मटेरियल किंवा प्रोसेसेस, सुपेरियर मॅनेजमेंट टॅलेंट असतो, बेटर मार्केटिंग स्किल असतं, गुड डिस्ट्रीब्युशन स्किल असतं, कमिटेड एम्प्लॉईज असतात. ठीक आहे. हे काय ताकद आहे ऑर्गनायझेशनची. ठीक आहे. देन नेक्स्ट विकनेसेस काय बघा, ऑदर्स म्हणजे तोटा होतो ह्या विकनेसेसमुळे. and distract the organization from its ability to attain the core goal and influence its growth. म्हणजे गोल अचीव करण्यामध्ये गोल अचीव होत नाही, आणि विकनेसेस आर कंट्रोलेबल. ठीक आहे. विकनेसेस आपण कंट्रोल करू शकतो, अँड दे मस्ट बी मिनिमेटेड. ते कमी करू शकतो आपण, विकनेसेस आपल्या इलिमिनेट करू शकतो. एक्झाम्पल काय, लिमिटेड फायनान्शियल रिसोर्सेस आहेत ते भरून काढू शकतो, प्रोडक्ट लाईन वाढवू शकतो आपण, ती लिमिटेड डिस्ट्रीब्युशन शकतो, तर कॉस्ट आपण कमी करू शकतो. वीक मार्केट इमेज असेल तर ती आपण इमेज, मार्केटिंग स्किल असेल तर मार्केटिंग स्किल आपण अचीव करू शकतो. लिमिटेड मॅनेजमेंट स्किल असेल तर ते आपण शिकून घेऊ शकतो, आणि अंडर ट्रेंड एम्प्लॉईज असेल तर आपण त्यांना ट्रेनिंग देऊ शकतो. ठीक आहे. हे जे विकनेस आहेत ते आपण ओव्हरकम करू शकतो. ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत बघा, ऑपॉर्च्युनिटीज आर एक्सटर्नल अट्रॅक्टिव्ह फॅक्टर्स दॅट रिप्रेझेंट रिझन्स युअर बिझनेस इज लाईक टू प्रॉस्पर. म्हणजे संधी, संधी म्हणजे त्या एक्सटर्नल गोष्टी आहेत ज्या काही करतात आपल्या बिझनेसला फुलण्यामध्ये मदत करतात. चान्सेस टू मेक ग्रेटर प्रॉफिट्स इन एन्व्हायरमेंट, जास्त फायदा बनवण्यासाठी हे संधी असते. एक्सटर्नल अट्रॅक्टिव्ह फॅक्टर्स दॅट रिप्रेझेंट द रिझन फॉर अन ऑर्गनायझेशन टू एक्झिस्ट अँड डेव्हलप, म्हणजे तीनमुळेच ती ऑर्गनायझेशन डेव्हलप झालेली असते. अँड अराइज वेन अन ऑर्गनायझेशन कॅन बेनिफिट ऑफ कंडिशन्स इन इट्स एन्व्हायरमेंट टू प्लॅन अँड एक्झिक्यूट स्ट्रॅटेजीज दॅट इनेबल इट टू बिकम मोर प्रॉफिटेबल. ठीक आहे. म्हणजे ऑर्गनायझेशन ज्या संधीचा फायदा घेऊन करू शकते, स्ट्रॅटेजीज डेव्हलप करून जास्त प्रॉफिटेबल बनवू शकते, त्या म्हणजे संधी. एलिमेंट इंडियन कुड कॉज ट्रबल फॉर द बिझनेस, जे अडचणी क्रिएट करू शकतात. एक्सटर्नल फॅक्टर बियॉन्ड अन ऑर्गनायझेशन कंट्रोल, म्हणजे थ्रेट जे आहे ती कंट्रोल करता येणार नाही शक्यतो तरी. अराइज वेन कंडिशन इन एक्सटर्नल एन्व्हायरमेंट जिओपार्डाइज द रिलायबिलिटी अँड प्रॉफिटेबिलिटी ऑफ ऑर्गनायझेशन बिझनेस. ठीक आहे. धोका, अँड एक्झाम्पल काय तर, एंट्री ऑफ फॉरेन कॉम्पिटिटर, इंट्रोडक्शन ऑफ न्यू सबस्टिट्यूट प्रोडक्ट, प्रोडक्ट लाईफ सायकल इन डिक्लाइन, चेंजिंग कस्टमर नीड्स, टेस्ट, रायवल फर्म्स अडॉप्ट न्यू स्ट्रॅटेजीज, इन्क्रीज द गव्हर्नमेंट रेग्युलेशन, आणि इकॉनॉमिक डाऊनटर्न. तर हे जे थ्रेट्स आहेत, हे जे धोके आहेत, शक्यतो ते कंट्रोल होत नाहीत, पण जर प्रोडक्ट जर आपला चांगला असेल तर ते धोके सुद्धा दूर होऊ शकतात. ठीक आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहे सॉर्ट अनालिसिसचा, टू हेल्प डिसिजन मेकर शेअर अँड कम्पेअर आयडियाज अँड टू ब्रिंग क्लिअरर कॉमन पर्पज अँड अंडरस्टँडिंग ऑफ फॅक्टर्स फॉर सक्सेस. ठीक आहे. हे ऑब्जेक्टिव्ह आहे सॉर्ट अनालिसिसचा. म्हणजे सॉर्ट अनालिसिस आपण का करतो, इट टू हेल्प इंडिव्हिज्युअल ऑर ऑर्गनायझेशन टू अंडरस्टँड देअर स्ट्रेंथ अँड विकनेसेस, त्यांच्या स्ट्रेंथ त्यांची विकनेस त्यांना कळावी म्हणून सॉर्ट अनालिसिस केलं जातं. इट प्रमोट्स स्ट्रॅटेजिक थिंकिंग. ठीक आहे. अँड अगेन अजून, हू नीड्स स्वॉट अनालिसिस, कोणाला गरज आहे. ठीक आहे. स्वॉट अनालिसिस ऑल्सो रिक्वायर्ड फॉर, कधी गरजेचं असतं, वर्कशॉप सेशन मध्ये, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग मध्ये, ब्रेन स्टॉर्मिंग मीटिंग्स मध्ये, प्रोडक्ट इव्हॅल्युएशन मध्ये, कॉम्पिटिटर इव्हॅल्युएशन साठी, पर्सनल डेव्हलपमेंट प्लॅनिंग साठी, प्रोडक्ट लॉन्च साठी, डिसिजन मेकिंग साठी, आणि चेंजिंग जॉब साठी स्वॉट अनालिसिस गरजेची आहे. ठीक.